नमस्कार मित्रांनो, शुभ प्रभात। तर मित्रांनो, मी गणेश मेढेकर पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या या चॅनलवरच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आजची व्हिडिओ आहे थोडीशी स्पेशल, कारण की माझ्या भाच्याचा आहे बारसा, म्हणजे माझी आत्ती बहीण आहे तिच्या मुलग्याचा आहे बारसा। तर मित्रांनो, मी आहे आता परेल स्टेशनला आणि मित्रांनो मी आलो होतो फुल मार्केटला आणि त्या बारशाच्या निमित्ताने थोडीशी सजावट करण्यासाठी मी फुलं घेण्यासाठी आलो होतो परेल स्टेशनला। तर माझ्या मागे जो आहे तो परेल स्टेशन आहे आणि मी आता फुलं वगैरे घेऊन झालेत माझी, आता फुलं घेतले आणि आता थोड्या वेळा आता मी निघतोय घरी जायला। तर घरी जाऊन डायरेक्ट आता जाणार आपण जाणार आहोत आता हॉलवरती आणि हॉलवरती गेल्याच्यानंतर आपल्याला थोडी सजावट वगैरे करायची आहे। तर तिथे जाऊन आपल्याला पाळणा सजवायचं आहे, बाकी सजावट आपला भाऊ वगैरे करतोय। तर ती लोक आलेली आहेत, तर जाऊन आता बघूया आपण थोडीशी सजावट अशी करायची आहे, की तो थोडीशी सजावट तुम्हाला बघायला मिळेल। आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी मित्रांनो तुम्हाला माझ्या भाच्याचं बारसा बघायला मिळेल आणि कशा पद्धतीने बारसा होतो आहे, कोण कोण पाहुणे येणार आहेत ते बघायला मिळतील आणि थोडीशी मौज मजा मस्ती असेल। आणि आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला साधारण आपल्या एक बारशाचा पूर्ण एक व्हिडिओ बघायला मिळेल। तर चला मित्रांनो, भेटूया आता डायरेक्ट आपण आपल्या हॉलवरती। हे बघा, थोडीशी फुलं घेतात आपण सजावटीसाठी, आपण घेऊन चाललोय सरळ आता हॉलवरती। तर मित्रांनो, इकडे आहे हॉल बघा, ऑलरेडी सगळे सजावटीचा कार्यक्रम सुरू आहे। आणि इथून हा हॉल आहे बघा, दादा ऑलरेडी आहे इथे, सगळे सजावटीचं काम सुरू आहे। वहिनी आहेत, वहिनी दादा पण आहे, प्रसाद आहे, सौरभ, हे बघा सजावट सुरू आहे सध्या। हा, पाळणा सजवायचं काम सुरू झालं आता, हे बघा थोड्या वेळाने आपल्या कार्यक्रमाला सुरुवात होईल। आपण आणलेली फुलं आहेत आणि ह्यातून आता प्रसाद होतोय आणि ते मग लावणार पाळण्याला। दादाची सजावट बघा, ही बघा टेम्पररी सजावट, फक्त अडकवून ठेवतोय, कानाला अडकवल्यासारखा सॅम्पल बघतोय तो कसं वाटतंय ते लावून। आपला हॉल आहे मित्रांनो, हे बघा, आणि सजावटीचं काम सुरुवात आहे चालू। आणि इकडे प्रसाद दादा वगैरे, इकडे फुलांची माळ होऊन इथे आपल्याला पाळण्याला सजावटीचं काम सुरू आहे आणि तिकडे आपलं बलून डेकोरेशन सुरू आहे। आणि थोड्या वेळात आपला जो बारसा आहे त्याला सुरुवात होईल आणि सजवल्याच्या नंतर तुम्हाला मी पाळण्याचा लूक दाखवतो आणि आपल्या सेरेमनीची जी नेमप्लेट आहे तिचं पण ते पण दाखवतो तुम्हाला। आणि आपली नेमप्लेट इथे लावली जाते, हे बघा आपल्या स्वामींचा आपला एक थीम बनवला आहे आणि त्याच्यामध्ये तर मित्रांनो फायनली बघा आपला पाळणा सजवून झालेला आहे, हे बघा हे बघू शकाल। आणि आपला डेकोरेशन जो आहे तो हा बघा, डेकोरेशन आपण सजवलं आहे पूर्ण, आपले हे बलूनचं डेकोरेशन आहे आणि ज्याच्यामध्ये आपले हे स्वामींची छाया आहे, ज्याच्यामध्ये आपलं नेम सेरेमनी होईल, इथे मध्ये नाव आहे, तुम्हाला दाखवतो जवळून। आपलं हे सजावट आपली केली आहे बघा, डेकोरेशन आपला। आणि जिथे पाळणा ठेवणार तिथे एक छोटीशी रांगोळी काढली आहे बघा, आणि हे बघा स्वामींची छाया आणि त्याच्यामध्ये इथे मिडलला नेम आहे, ते इथून खाली नंतर मग तुम्हाला दिसेलच नेम सेरेमनी करताना। आणि हे आपलं डेकोरेशन आहे बघा। आणि इथे बघाल तर आपल्या बारशाच्या पूजेची तयारी चालू आहे आणि इथे नानी आहे, आपल्या चिची आहे, परत आत्या आहे, ही आजी आहे आपल्या बाबूची, ह्या सगळ्या आज्याच आहेत। आणि इथे ही मम्मी पण आहे, हे बघा। आणि ही सगळी तयारी सुरू आहे पूजेची, हे बघा। याच्यामध्ये काय काय आहे चिची, काय काय याच्यामध्ये, हे बघा दिवा, घुगरी आणि बेबी बॉयची चोटली, बेबी बॉयची नुनू पण याच्यामध्ये हे करून ठेवले, हे सगळे सजावट चालू आहे। आणि
आता हे सर्व आता पूजेची तयारी सुरू झाली आहे. आता थोड्याच वेळात आपला बारशाला सुरुवात होईल आणि नेम सेरेमनी सुरू होईल. आणि हे बेबी बॉय आपल्या इथे आणि त्याचे पप्पा त्याला खेळवत आहेत. आणि थोड्या वेळात आपण बेबी बॉय पण तुम्हाला दाखवू. आणि बाकी पाहुणे मंडळी पण आता इथे आले आहे बघा, सगळे जमले हळूहळू. आता बस काही क्षणामध्येच आपला बारसा सुरू होईल आणि नेम सेरेमनी पण होईल. हे बघा सौरभचा पालखीचा अजूनपर्यंत हे गेलाय नाही, अजून त्याचा ट्रेंड अजून गेलाय नाही. आणि आता हे बघा आपला पाळणा आता मस्त आपल्या रांगोळीवरती आपण आता सेट केलं आहे. आणि हे मामा आहेत आपल्या बाबूचे, आम्ही सगळे मामाच आहेत. आणि सगळे पाहुणे मंडळी आहेत आणि पाळणा आपला झाला तर सेट झाला आहे सर्व आता. मंडळी फायनली आता आपलं डेकोरेशन वगैरे सेट झालं आहे आणि आपली पाहुणे मंडळीसुद्धा यायला सुरुवात झाली आहे. आणि आपलं जे डेकोरेशन आहे तो तुम्ही बघाल तर आपलं बलूनचं डेकोरेशन आहे, त्याच्यामध्ये आपल्या स्वामींची छाया आहे. आणि त्याच्यामध्ये नेम सेरेमनी आपले होईल थोड्या वेळाने. आणि आपल्या बारशासाठी जे पाळणा आपला सजवलं आहे तो तुम्हाला दाखवतो. आणि हे बघा हा पाळणा पण सजवलं आहे, हे बघा. मित्रांनो सजवलेला पाळणा तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि इकडे पूजेची तयारी चालू आहे. तर मित्रांनो इथं आता आपल्या बारशाचे जे पूजेचे जे शास्त्र असतात ते आता सुरू झालं आहे, म्हणजे ओटी भरणं वगैरे. आणि बाकी इतर आपले जे शास्त्र आहेत ते सुरू झालं आहे. तर आता सर्वप्रथम इथं बघा पूजेची तयारी झाली आहे, देवाबत्ती वगैरे लावली आहे. तर मित्रांनो आता ही बाबूची जी मम्मी आहे तिची आता ओटी भरली जाते. आणि आपले जे पूजेचे शास्त्र आहे, जे बारशामधील जे पूजेचे शास्त्र आहे ते आता तुम्हाला बघायला मिळते. काही थोडंसं शास्त्र आहे ते. आणि माझी बहीणसुद्धा आली आहे बघा, आणि ती आता ओटी भरते.
आता आमचा बाळ चाललाय आता मस्त आता आपल्या पाळण्यामध्ये पप्पा नको म्हणतायत. आणि फायनली आमच्या बाळाची आता इथे नेम सेरेमनी एंट्री झाली आहे पाळण्यामध्ये. आणि मस्त आमचं बाळ मस्त झोपलंय शांत तोपर्यंत लवकर पटापट काय करून. बॉक्स मध्येच आहे ना बाहेर नको बोला. गोविंद घ्या, गोपाळ घ्या, बोल माधव घ्या, माधव घ्या, कृष्णाला घ्या. टोपी आहे ना ती. मुरलीधर घ्या, वासुदेव घ्या, त्याच्यामध्ये तर मित्रांनो हे आमचे आता राजकुमार बघा मस्त झोपले शांत एकदम पाळण्यामध्ये त्यांची फायनली एंट्री झालेली आहे. आणि हे आमचे मस्त एकदम राजकुमार झोपले. आमचा बाबू आहे मस्त छान एकदम झोपलाय. आणि आता आत्या आहेत कानामध्ये नाव बोलतायत आपल्या बाबूच्या. आणि आता फायनली आपली सेरेमनी होणार आहे. आपली स्वामी छाया आहे त्याच्यामध्ये आपलं नाव आहे आपल्या बाबूचं. तर ती आता सेरेमनी सुरू होईल. आणि बाबूचे मम्मी पप्पा आहेत हे बघा हे पप्पा आहेत. आणि मम्मी कुठे गेली? हां मम्मी इकडे आहे. मम्मी पप्पा इथे आहेत. आता नेम सेरेमनी बघूया आपण. बाळासोबत घेतात आता. इकडे बघा आपल्या बाबूचं नाव वेद आहे. आमचा बाबू झोपलाय मस्त. सेरेमनी झाली आहे बाबूची मस्त. वेद आहे नेम सेरेमनी कंप्लीट. अशी झाली त्याची मान. इकडे बघ पाहुणे मंडळींना आता सगळं स्नॅक्स वाटतोय. त्याच्यामध्ये पेढे फरसाण आणि आपलं कोकम सरबत पण आहे. कोकम सरबत ही बघा आमची सानू. आणि आमचे मिलिंदा बघा इथे हे सानू प्रणाली पण आले. मिलिंदा आई आली आमचे. तो बटन दाब रे मिली 2 नंबर. हा बघा हा शर्ट आता बदलून आला हा बघा. कारण की त्याचं रिझन आहे पाठीमागचा जो बॅकग्राऊंड आहे ते सेम होता. कपडा म्हणून ते सेम शर्ट होता कलरचा. आई आमची बघा पाळणा बोलते.
बघा, ही सोमरस गँग आहे आमची, सोमरस गँग. ही बघा. आणि आमचे तस्करीचे कॅप्टन हे आहेत, सोमरस तस्करी. आणि हे त्यांचे खलाशी आणि हे अध्यक्ष आहेत. हे डायरेक्ट इथून सूत्र हलवतात मुंबईतून. आणि हे इकडे आपलं अकाउंट डिपार्टमेंट आहे. आणि हे बाबूचे पप्पा आहेत हे बघा. फायनली आता फ्री होत आहेत हळूहळू. हे माझी फॅमिली बघा, आई पप्पा वगैरे बसले तिथे. प्रणाली आहे, आमची मम्मी सासू आहे आमची. त्यानंतर मग इकडे बघा सगळेजण. ह्या वहिनी आमच्या बाबूची मामी, बाबूची मामी बघा, बाबूची मामी. आणि आमची फॅमिली सगळे आता येते फोटो वगैरे काढायला. आणि हे बघा, हे मामा, छोटे मामा, मोठे मामा ते तिकडे आहेत. हे बघा मोठे मामा. मित्रांनो, आता माझ्या भाच्याचा बारसा आणि मोठे मामा काय करा, हे बाबूचे मोठे मामा, तुम्ही नाव तर बघितलं, बाबूची मोठी मामी. नाव ठेवलेलं आहे. तर मित्रांनो, तुम्हाला नाव हे कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा. आणि तसंच तुम्हाला मित्रांनो या व्हिडिओमध्ये तुम्हाला छान असं आपला बारसा बघायला मिळाला. तसंच आपल्या बारशामधील जी आपली पाहुणे मंडळी, तसेच बारशामधील ज्या विधी असतात त्या तुम्हाला बघायला मिळाल्या. आणि तसेच आमचे भाऊजी आणि माझी बहीणसुद्धा खूप एकदम हॅपी आहे, कारण की त्यांच्या आयुष्यामधील हा सगळ्यात महत्त्वाचा आणि एकदम खूप असा अत्यंत असा एक महत्त्वाचा क्षण त्यांच्या आयुष्यामध्ये हा त्यांना मिळाला आहे. आणि छान असं त्यांना एक गोंडस मुलगा त्यांना झाला, त्याचं नाव मस्त आता वेद ठेवलेलं आहे. तर मित्रांनो, छान असं आपल्याला सेलिब्रेशन बघायला मिळालं. तसेच हा पूर्ण आता व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहुणे मंडळी आणि तसेच आपले विविध आपले जे प्रथा असतात, आपले जे पूजेचे जे विधी होत्या त्या बघायला मिळाल्या. आणि तसंच हा व्हिडिओमध्ये तुम्हाला सकाळी आपण आल्याच्यानंतर मस्त छान असा पाळणा आपण सजवला. आणि पाळणा सजवल्याच्यानंतर मस्त छान असं डेकोरेशन आपण केलं बलूनचं. आणि त्यानंतर मग स्वामींची छायामध्ये आपलं जे नेम सेरेमनीचं नाव असं म्हणजे नेम प्लेट होती ती तुम्हाला बघायला मिळाली. आणि ती पण मित्रांनो कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. आणि छान असं जेवण वगैरे झालं. त्यानंतर मस्त छान असं पाहुणे मंडळी आपापसामध्ये छान असं त्यांची भेट झाली. आणि छान असं सगळ्यांचं विचारपूस झाली. आणि खूप असं छान सेलिब्रेशन झालं. तर मित्रांनो, ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ जर आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि खूप छान छान कमेंट करा. चला मित्रांनो, भेटूया आता आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय अँड टेक केअर.